हाय मित्रांनो, आपण टिपिकल आर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज होता संडे स्पेशल मेनू आपण करणार आहोत चिकन थाली. चिकन थाली म्हणजे आपली घरगुती थाली. तर आज मुलींपुरतं थोडंसं चिकन आणलं होतं. त्यामध्ये मी थोडीशी धना पावडर, मीठ, हळद टाकून आणि करत आहे, उकळायला टाकत आहे. काही त्यामध्ये मिरची किंवा आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकता, पण मी मुलींना सूप प्यायचं होतं त्यामुळे मी टाकत नाही आहे. अशा प्रकारे मी आणि सूप करणार आहे. सर्दीचं पण थंडीचं पण वातावरण आहे, सगळ्यांना सर्दी पण झाली होती, त्यामुळे सूप द्यायचं होतं मला पिण्यासाठी. आणि मार्गशीर्ष पण संपला होता आणि आज पहिल्यांदाच आमच्या घरात चिकन होणार होतं. चिकन खायला फक्त मुली आणि मीच खाते. बाकीचे माझ्या मिस्टरांनी पण बंद केलं होतं आणि सासूबाई पण खाती नाही, त्यामुळे आम्हालाच करायचं होतं तिघींना. दादू किती खातो, दादू पण खातो पण थोडंसं खातो. अशा प्रकारे आज चिकन होणार होतं. तर सर्वात पहिले आपण ते 5-10 मिनटं ठेवूयात. आणि एव्हरेस्ट मसाला वापरायचा आहे आपल्याला. 1 नंबर मसाला आहे हा चिकनसाठी. पाणी गरम करून ठेवलं होतं. गरम केलेलं पाणी आपण शिजण्यासाठी वापरूया, जेणेकरून पटकन पण होईल आणि चिकनची चव जाणार नाही. गार पाण्यात, थंडीचे दिवस गार पाणी नाही टाकलं ते बरं. चिकन शिजेपर्यंत मी इकडं बाकीच्यांसाठी आपली हरभऱ्याची भाजी केली होती, दाण्यांची. अर्धा मसाला मी आपल्याला भाजीसाठी ठेवला होता. असा मसाला परतत होते. मसाला परतवताना मी आपला काळा मसाला, घरगुती थोडीशी लाल मिरची आणि आपला एव्हरेस्ट मसाला वापरलेला होता. जे वाटण आपण मिरची, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं, टमाटी पण नव्हती माझ्याकडे, टमाटी टाकली नाही मी, आणि थोडीशी धना एवढे दळून घेतले होते. आणि तो मसाला मी परतून घेत होती. मसाला परतवताना जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत परतावा, जेणेकरून मसाला प्रॉपर परतला जातो आणि भाजीला पण चव मस्तपैकी येते. हे बघा, मसाला तेल सोडत होता आणि तरी पण भन्नाट येते. मसाल्याने तेल सोडलं तर आपल्या भाजीला पण तरी छान येते. आणि मी हे भरपूर दिवसांनी चिकन करणार होते, पण एकदा हातात बसलं ना तर जात नाही, त्यामुळे मला चिकन छान करता येतं. तुम्ही बघशालच शेवटपर्यंत. भाजी कशी होती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काही चुकलं असेल तर समजून कमेंट करा. मसाल्यानं मस्त असं प्रॉपर तेल सोडून दिलं आहे. आता मी आणि टाकत आहे. आणि टाकत असताना मी आधी खडे म्हणजे पीस घेत आहे. नंतर मी बाकीची रशी टाकत आहे. रशी जास्त उरलेली नव्हती आणि सूप प्यायल्यामुळे रशी थोडीच होती, पण तेवढ्याच रशीमध्ये मला भाजी करायची होती. प्रॉपर असं हलवून घ्या आणि 5-1 मिनटं भाजी मीडियम गॅसवर उकळू द्या. भाजी अशी छान होते. मस्त असे पीस ठेवले मुलींनी माझ्यासाठी. त्याच्यामध्ये सूप पिऊन घेतलं होतं, त्यामुळे बघा कशी तरी येऊ राहिली भाजीला. अशा प्रकारे मी घट्ट ग्रेव्ही धरली होती आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत मी त्याचा आनंद घेतला. मुलींनी चपातीसोबत खाल्लं होतं. हे आमचं ताट रेडी आहे. कसं आहे चिकन थाली ताट. तर चला तर मित्रांनो, जेवण करायला या. संडे स्पेशल मेनू कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीनच रेसिपी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. बाय बाय मित्रांनो, गुड नाईट.